नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो, लाडक्या ताईंनो. आपल्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. घरकुल योजना 2025 गावानुसार घरकुल योजनेची मंजुरी यादी जाहीर. मिळणार घर बांधण्यासाठी 1,20,000. नमस्कार मित्रांनो. आजकाल सगळं काही ऑनलाईन होतंय ना. अगदी घरकुल योजनेची मंजूर यादी सुद्धा. मी नेहमी म्हणतो, सरकारच्या योजना आता इतक्या सोप्या झाल्या आहेत की तुम्ही तुमच्या मोबाईलवर बसून सगळं चेक करू शकता. अलीकडेच गावानुसार घरकुल योजनेची मंजूर यादी जाहीर झाली आणि तुम्ही ती तुमच्या मोबाईलवर अगदी सहज पहा शकता. मी एक सामान्य माणूस म्हणून सांगतो, ही योजना गरीब कुटुंबांसाठी खूप फायद्याची आहे. ज्यांना स्वतःचं पक्कं घर नाही, त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे. चला, या लेखात मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो, जेणेकरून तुम्हीही याचा फायदा घेऊ शकाल. मी गावात राहतो आणि मला माहिती आहे की अनेकांना या योजनेबद्दल प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, तुमचं नाव यादीत आहे का? किंवा कसं चेक करायचं? आता ही योजना 2016 पासून सुरू आहे आणि आता 2025 मध्ये ती आणखी विस्तारली गेली. सरकारने अलीकडेच नवीन यादी जाहीर केली, ज्यात लाखो लाभार्थ्यांची नावे आहेत. तुम्हीही तुमच्या गावाची यादी पहा आणि जर नाव असेल तर 1,20 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. हे सगळं तुमच्या मोबाईलवरून चेक करणं इतकं सोपं आहे की काही मिनिटात होऊन जातं. घरकुल योजना म्हणजे नेमकं काय? घरकुल योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे. मी माझ्या शेजाऱ्यांना सांगितलं होतं की ही योजना गरिबांना पक्कं घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. सुरुवातीला 70,000 रुपये मिळायचे, पण आता ते वाढवून 1,20 लाख ते 1,50 लाख रुपयांपर्यंत केलं गेलंय. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे, ज्यांच्याकडे कच्चं घर आहे किंवा घरच नाही. सरकारचं उद्दिष्ट आहे की 2024 ते 25 पर्यंत सगळ्यांना घर मिळावं. मी स्वतः पाहिलं आहे की अनेक गावांमध्ये लोकांनी याचा फायदा घेतला आणि त्यांची राहणी सुधारली. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला लोन घ्यायची गरज नाही. थेट अनुदान मिळतं, पण त्यासाठी तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुमचं वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडू नये आणि तुम्ही अनुसूचित जाती किंवा इतर दुर्बल घटकातून असावं. मी एका मित्राला सांगितलं होतं की अप्लाय ऑनलाईन करणंही सोपं आहे, पण आधी यादी चेक करा. ही योजना रमाई आवास योजनेशी जोडलेली आहे, ज्यात अपंग व्यक्तींनाही लाभ मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं मोबाईलवरून मॅनेज करता येतं. योजनेचे फायदे आणि पात्रता. घरकुल योजनेचे फायदे म्हणजे तुम्हाला हमी भरायची चिंता नाही. थेट मदत मिळते. ग्रामीण भागात 1,20 लाख रुपये आणि डोंगराळ भागात थोडं जास्त. मी पाहिलं आहे की या योजनेअंतर्गत घराचा आकार किमान 25 चौरस मीटर असतो आणि त्यात स्वयंपाकघरही असतं. पात्र होण्यासाठी तुम्ही बेघर असावं किंवा कच्च्या घरात राहत असावं. वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असावं आणि तुम्ही महाराष्ट्रात 15 वर्षांपासून राहत असावं. या योजनेची तुलना इतर योजनांशी केली तर ही सर्वात सोपी आहे. उदाहरणार्थ, रमाई आवास योजनेत अपंगांना विशेष लाभ मिळतो आणि जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांची मदतही आहे. मी एक टेबल तयार केला आहे, ज्यात फायदे आणि तोटे दाखवले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजेल. अर्ज कसा कराल आणि कागदपत्रे. जर तुमचं नाव यादीत नसेल, तर अप्लाय ऑनलाईन करा. सरकारी साईटवर जा आणि फॉर्म भरा. कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि जागेची माहिती. मी एकदा स्वतः ट्राय केलं आणि ते सोपं आहे. आता 2025 मध्ये मुदतवाढही दिली, त्यामुळे घाई करा. गावानुसार घरकुल योजनेची मंजूर यादी जाहीर झाली, त्यामुळे तुम्हीही पहा आणि फायदा घ्या.